ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहतो की पूर्ण आजी खरं प्रतिमाची वाट पाहत असतात. आता प्रतिमा एकदा कधी येते असं त्यांना इथे वाटत असतं. तेव्हा इकडे खरं किचनमध्ये कल्पना आणि सायलीची तयारी सुरू असते नाश्त्याची. आता तितक्यातच इथे खरं तर अस्मिता येते. अस्मिता इथे आल्याबरोबर सायलीला म्हणत असते, काय बनवते सायली, किती छान वास येतोय. तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रतिमा त्यासाठी बदामाचा शिरा बनवते. आता त्यांना ताकद यावी म्हणून असे पदार्थ बनवाच लागतील ना, असं इथे सायली म्हटलेली असते. आता खरं कल्पना इकडे पूर्ण आजीकडे पाहतच असतात. आता पूर्ण आजीला असं टेन्शनमध्ये पाहून कल्पनाला देखील टेन्शन आलेलं असतं. आता इथे कल्पना प्रतापला इशारा करूनच म्हणत असते की चला पूर्ण आजीकडे जाऊया, आपण बोलूया त्यांच्याशी, असं इथे म्हटलेले असते. त्याबरोबर दोघेही इथे आलेले असतात. तेव्हा इथे प्रताप पूर्ण आजीला म्हणत असतात, किती वेळ वाट बघणार, अरे अश्विनचा फोन आला होता, निघाले होते ते, येतीलच इतक्यात. तेव्हा इथे कल्पना देखील म्हणते, चला तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असतात, नाही मी नाही करणार, प्रतिमा आल्यावरच नाश्ता करेल, असं इथे पूर्णाजी म्हटलेले असतात. त्याच वेळी खरं तर इकडं समोरून प्रतिमा आलेली असते. आता इथे प्रतिमाला पाहून सगळेजण खुश झालेले असतात. आता इथे प्रतिमासोबत खरं तर रविराज, चैतन्य आणि अश्विन देखील आलेले असतात. आता सर्वांनीच इथे बसून घेतलेलं असतं. त्याचबरोबर इथे किचनमध्ये सायली असते, ती देखील आलेली असते. इथे अस्मिता देखील आलेली असते आणि सुमन काकू देखील आलेले असतात. त्यामुळे सगळेच जण इथे आलेले असतात. आता इथे सायली प्रतिमा त्याला म्हणत असते, प्रतिमा त्या तुम्हाला बरं वाटतंय ना आता. तेव्हा प्रतिमा खरं मान हलवूनच म्हणत असते, हो मी ठीक आहे ग. तेव्हा येते खरं तर पूर्ण आजीला विश्वास नसतो. पूर्ण आजी म्हणत असते की अश्विन तूच सांग बाबा, प्रतिमा आता बरी आहे ना रे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, हो पूर्ण आजी ती ठीक आहे, पण तिला आरामाची गरज आहे. आता इथे रविराज खरं प्रतिमाला म्हणत असतात, प्रतिमा खरं सांगू का, तू हसस, नेहमी हसत राहा, कारण की तुला जे काही झालं ना हॉस्पिटलमध्ये खरं ते मला बघवत नव्हतं, असं इथे रविराज म्हणत असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, चला चला मी सगळ्यांसाठी बदामाचा शिरा बनवलेला आहे, चला सगळेजण नाश्ता करूया, असं म्हणून खरं तर सगळेच जण इथे नाश्ता करायला गेलेले असतात. आता इकडे खरं तर बाहेर सायली आणि अर्जुन आलेले असतात. इथे सायली आणि अर्जुननी जे काही प्लॅन केलेला असतो, ब्लड डोनेट करायचा कॅम्प लावलेला असतो, तो आता इथे सक्सेस झालेला असतो, त्याची इथे तयारी सुरू असते. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन आल्यानंतर एका नर्सला बोलवतात आणि नर्सला खरं तर बोलवल्यानंतर सायली इथे त्या नर्सला म्हणत असते, मॅडम आपल्याकडे आज रक्तदान शिबिर आहे, तर आम्हाला खरं तर एका डोनरचा ब्लड ग्रुप जाणून घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय काही चाचण्या देखील करायच्या आहेत, असं इथे सायली म्हटलेले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तिचं नाव आहे तन्वी सुभेदार आणि तिचे खरं तर ब्लड सॅम्पल तुम्ही कलेक्ट करा ना, असं इथे अर्जुननी विचारलेलं असतं. तेव्हा बरोबर खरं तर सायलीने इथे मोबाईलमधला इथे तन्वीचा म्हणजे प्रियाचा फोटो देखील त्या नर्सला दाखवलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणत असतो, एक विनंती आहे, पण त्या ब्लड डोनेशनसाठी येणारच आहेत, पण त्यांना काही सांगू नका, आम्ही ब्लड टेस्ट वगैरे करणार आहोत म्हणून हे सांगू नका, असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. काय ना, रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना कोणता आजार आहे हे आम्हाला सुद्धा कळणार नाही. जर त्यांना हे सगळं काही सांगितलं तर त्यांना उगाच टेन्शन नको, असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता अर्जुनचं हे बोलणं खरं त्या नर्सला पटलेलं असतं. ती म्हणत असते की हो ठीक आहे चालेल, असं म्हणून ती निघून गेलेली असते. आता इथे सायली आणि अर्जुनचा प्लॅन तर सक्सेस झालेला असेल, पण आता इथे बारी असते ती म्हणजे घरच्यांना सांगायची. आता घरच्यांना आणखी देखील हे कळालेलं नसतं. तेव्हा इथे घरच्यांना सांगण्यासाठी ते घरी आलेले असतात. आता इकडे खरं तर सर्वच जण इथे नाश्ता करत असतात, त्यामुळे सगळ्यांच्या तिथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. तेव्हा इथे खरं तर रविराज प्रतिमाला म्हणत असते, हे बघ प्रतिमा, आता इथे काय बदाम काजू काय खायचं तर खाऊन घे, पण आजारी काय पडू नको बाई. आता सर्दी खोकला हे सगळं ठीक आहे, त्याला परमिशन आहे तुला, मात्र हे असलं हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ वगैरे हे असलं अजिबात करू नको, असं इथे रविराज म्हणत असतात. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, मी आता खरं तर माझी स्वतःची काळजी नीट घेईल, असं काही होऊ देणार नाही, असं इथे प्रतिमा म्हटलेली. आता हे प्रतिमाचं बोलणं ऐकून इथे प्रताप म्हणत असतात, प्रतिमा खरं तू प्रत्येक वेळेस हेच बोलतीस आणि दुसऱ्यांच्या काळजी करण्यातच लागतीस, असं इथे म्हटल्याबरोबर इथे विमल म्हणत असते, तुम्ही खरं कुणी काही काळजी करू नका. आता प्रतिमा त्याची काळजी घ्यायला इथे सायली आहे, सायली बरोबर काळजी घेईल, त्यांना तूप रोटी खाऊ घालेल आणि चांगलं त्यांना जाडजूड करील, असं इथे विमल म्हटलेली असते. विमलचं हे बोलणं ऐकून सगळ्यालाच इथे हसायला आलेलं असतं. त्याचवेळी खरं तर इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सात्या तू बरी आहेस ना, काल आम्हाला सगळ्यांना तू घाबरून टाकलंस, पण असं आजारपण आपल्याला परत नको या, असं इथे अर्जुन खरं म्हणत असतो. अर्जुनचं हे बोलणं ऐकून इथे चैतन्य म्हणत असतो, आता हे आजारपणाचं बोलणं बंद करा बरं, आज धुरोड आहे आणि आज धमाल करायची, असं इथे चैतन्य म्हटलेलं असतो. आता यांच्या सगळ्यांच्या इथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात, नाश्ता वगैरे करणं सुरू असतं. त्याच वेळी खरं तरी इथे आलेली असते प्रिया. आता प्रिया खरं तर मला खूप काळजी आहे असं
दाखवत असते आणि धावतच आलेली असते आणि प्रतिमाला म्हणत असते, आई तू कशी आहेस ना गं, तुला बरं वाटतं ना गं आता, मी तुझ्यासाठी काही खायला बनवू का, असं इथे प्रिया म्हटलेली असते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नको नको नको, मला काही नको, असं इथे प्रतिमाने म्हटलेलं असतं. आता ह्या प्रियाचे सगळे हे नाटकं आहेत हे सर्वांना माहीत असतं, त्यामुळे सर्वांनीच तिच्या बोलण्याकडे इथे दुर्लक्ष केलेलं असतं. आता इकडे खरं तर पूर्णाजी सर्वांनाच इथे म्हणत, प्रतिमा लवकर घरी परत आली ना म्हणून या धुरडीला आपण दुप्पट अन्नदान करायचं का, असं इथे पूर्णाजीने विचारलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत, ते तर करूयाच आपण पूर्णाजी, पण यावर्षी धुरवडीच्या निमित्ताने आपण आणखी काहीतरी करण्याचं ठरवलेलं आहे, असं इथे सायली म्हटल्याबरोबर सगळेजण म्हणत असतात काय ठरवलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, यावर्षी आपण अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपल्या घरासमोर ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतोय. कारण कसं आहे ना, काल आत्याला ब्लड हवं होतं पण कुठेही मिळत नव्हतं. खूप शोधाशोध केली आम्ही, पण सायली होती म्हणून सगळं काही ठीक झालं, पटकन ब्लड मिळालं. पण अशी अवस्था पनवेलमध्ये कुणाचीही होऊ नये म्हणून आपण हा ब्लड कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आणि ही आयडिया कुणाची आहे माहिती आहे का तुम्हाला, फक्त माझ्या बायकोची, असं इथे अर्जुन म्हटलेलं. हे बोलणं ऐकून खरं प्रियाला थोडं इथं टेन्शन आलेलं असतं. सायलीचं कौतुक केलेलं देखील तिला इथं पटलेलं नसतं. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणत असतात, हे आलं आमच्या लक्षात, कारण अशा कल्पना खरं तर सायलीला सुचवू शकतात, असं इथे प्रताप सायलीच्या या कल्पनेचं सगळेच जण कौतुक करत असतात. सगळेजण म्हणत असतात की खूप छान आयडिया आहे आणि हे तर खरं पुण्याचं काम आहे, असं इथे सर्वच जण बोलत असतात. इकडे मात्र प्रियाला टेन्शन आलेलं असतं. ती स्वतःच्या मनाशी म्हणत असते, यांनी अचानक हे ब्लड कॅम्प वगैरे काय काढलंय, आता आमच्या सगळ्यांचं रक्त काढायला लागलेत का काय, म्हणजे मी काल रक्त देऊ शकले नाही म्हणून आज मला द्यावं लागतंय काय, हे काय चाललंय सर्व काही, या दोघांना माझ्यावर संशय तर नाही ना आला, असा देखील ती इथे विचार करत असतात. त्यावेळी खरं तरी ते अश्विन म्हणत, पण मी तुला तुझ्या आईला रक्त देता नाही आलं म्हणून अपराधीपणा वाटत होता ना, त्याची भरपाई तू आज करू शकतेस. आज तू जे काही रक्त देशील ना त्याने नक्कीच कुणाचा तरी जीव वाचेल, असंही ते अश्विन म्हटलेलं असतं. आता हे अश्विनचं बोलणं ऐकून प्रियाला थोडं टेन्शन आलेलं असतं. आता तरी देखील ते घाबरत असते. म्हणतं, अश्विन खरंच तू किती माझी काळजी करतोस ना, किती माझा विचार करतोस ना, मी नक्कीच ब्लड डोनेट करेल बघा अश्विन, असंही ते अश्विनला म्हटलेले असते. तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो, तू तर ब्लड डोनेट करशीलच, पण आजच्या कॅम्पची सुरुवात देखील तूच करणार, असंही ते अश्विन. आता या अश्विनचं बोलणं ऐकून खरं प्रिया फार घाबरलेली असते. ती हा नक्की करेल की, मी करेल ना, पण काय ना मी 5 मिनिटं माझ्या रूममध्ये जाऊन येते, असंही ते प्रिया म्हटलेली असते. तेव्हा इथे अश्विन उठतो. अश्विन म्हणतो, का रूममध्ये कशाला जातेस, अगं चल अशीच चल. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे मी थोडं आवरून येते ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, काही गरज नाही आवरायची, अगं तू अशीच छान दिसतेस गं, असं म्हणून खरं तर तिला इथून घेऊन गेलेलं असतं. आता खरं तर सायली आणि अर्जुनला इथे काही करायची देखील गरज पडलेली नाही. आता सगळं काही ते अश्विननीच केलेलं असतं. आता खरं तर हे देखील दोघे आणि त्याचबरोबर सगळे घरचे देखील यांच्या दोघांच्याच मागे इथे आलेले असतात. आता इथे खरं तर ओढतच इथे प्रियाला अश्विन घेऊन आलेला असतो. आता अश्विन घेऊन आल्याबरोबर खरं इथे प्रिया म्हणत असते, अरे अश्विन दुसरं कुणी सुरुवात केली तर नाही का चालणार, अरे मी माझ्या खोलीत जाऊन येते, 1 मिनिट थांब ना. पण अश्विन मात्र तिचा एकही शब्द ऐकत नाही. अगं असं काय करतेस प्रिया, बस इथे चल, असं इथे जबरदस्ती तिला इथे खाली बसवत असतो. इथे खरं तर प्रियाचा नाविलाज झालेला असतो. आता ती इथे अश्विनला म्हणत असते, खरं सांगू अश्विन, मला खूप भीती वाटते रे, मी खूप घाबरले, कारण की याआधी मी कधीच ब्लड डोनेट केलेलं नाही. आणि मी एक सांगू का तुला, मला इंजेक्शनची देखील खूप भीती वाटते. मी काय करते, 5 मिनिटं माझ्या रूममध्ये जाते, धीर गोळा करते आणि परत वापस येते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, काय चाललंय तुझं, बस खाली इथे, आणि तू मला याआधी सांगितलं नाहीस की तुला इंजेक्शन वाटते म्हणून, आणि भीती वगैरे काय त्याच्यात, जर तुला भीतीच वाटली ना खरं तर काय कर, तू डोळे गच्च असे बंद करून घे आणि तुला कळणार देखील नाही तुझं कधी ब्लड काढलं, असंही ते खरं तर अश्विन म्हटलेलं असतो. आता इथे साईडला उभा राहून सगळे काही पाहत असतात सगळे घरचे. आता इथे खरं सायली म्हणत असते, आपल्या घरातली एक व्यक्ती रक्तदान करते तर आपण जवळ जाऊन पाहूया की, तिला धीर देऊया, असं इथे सायली म्हटलेले असते. त्याबरोबर सगळेजण घरचे इथे अश्विनकडे आणि प्रियाकडे आलेले असतात. आता इथे प्रियाच्या शेजारी इथे पूर्ण आजी बसलेले असतात. आता इथे अश्विन इथे प्रियाला टेन्शनमध्ये पाहून म्हणत असतो, तुला काल गिल्ट वाटत होतं ना की आत्याला तू ब्लड वगैरे देऊ शकली नाहीस, तर आज तुला मी खरं ब्लड देण्याची एक संधी देतोय, असं इथे अश्विन म्हटलेलं असतो. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, असं देखील इथे अश्विन म्हटलेलं असतो. तेव्हा इथे नर्स देखील म्हणत असते, अहो मॅडम तुम्ही घाबरू नका, हो माझा हात खूप हलका आहे, तुम्हाला कळणार देखील नाही, असं इथे नर्सनी म्हटलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर अर्जुन म्हणत असतो, पण मॅडम रक्त देण्याआधी खरं एक फॉर्म भरायला लागतो ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, हो हो भरायला लागतो, असं म्हणून तिच्याकडे पेपर देतो. आता पेपर दिलेला असतो आणि म्हणत असतो की तुझी बेसिक माहिती त्यात भर, असं इथे प्रियाला म्हटलेलं असते. आता प्रिया खरं फार टेन्शनमध्ये आलेली असते. आता इथे अश्विन तिच्याकडे पाहतो. अश्विनला वाटत असतं की हिला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून टेन्शन
टेन्शन असेल, पण मात्र या प्रियाचं टेन्शन काही वेगळंच असतं हे तिलाच माहीत असतं आणि इकडे सायली आणि अर्जुनला माहीत असतं. आता खरं तर अश्विन तिला म्हणत असतो, नको काळजी करू, भर ना, नको टेन्शन घेऊ, असंही ते अश्विन समजावून सांगत असतो. आता इथे प्रियाने खरं तो फॉर्म वगैरे भरलेला असतो. अश्विन म्हणत असतो, तन्वी जा आता नर्ससोबत जा आणि ब्लड देऊन ये. आता इथे प्रिया खरं तर घाबरलेली असते, त्यामुळे खरं तर तिला काय करावं आणि काय बोलावं हेच कळत नसतं. आता इथे नर्स म्हणतं, अहो चला काही होत नाही, असं म्हणून तिला इथे साईडला बेडवर घेऊन आलेले असते. बसा हो तुम्ही, बसा, असं म्हणून इथे प्रियाला बसवलेलं असतं. तेव्हा इथे नर्स म्हणत असते, तुम्ही घाबरू नका हो, द्या हात माझ्याकडे. इथे प्रिया काय लवकर हात देत नसते. आता हे सगळं काही इकडनं सायली आणि अर्जुन पाहत. इथे कसा बसा तिने हात दिलेला असतो आणि नर्सनी इथे तिचं ब्लड काढलेलं असतं. ब्लड काढल्यानंतर इशारानेच नर्सनी सायली आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की काढलेलं आहे आणि सर्व काही टेस्ट आम्ही करूत, असं इथे सांगितलेलं असतं. आता इथे खरं तर प्रिया फार टेन्शनमध्ये असते. ती आता खरं तर खाली झोपलेली असते आणि इकडनं सायली आणि अर्जुन तिच्याकडे आलेले असतात आणि बाजूला सगळ्या जणांची इन्फॉर्मेशन, सगळ्यांचे फॉर्म इथे चैतन्य भरत असतो आणि सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनीच इथे ब्लड डोनेट केलेलं असतं. म्हणजे काहीतरी इथे सायली आणि अर्जुनचा जो काही प्लॅन असतो तो इथे सक्सेस झालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं की आता छान असे सगळेजण धुरवड खेळण्यासाठी तयार झालेले. आता इथे चैतन्य, विमला आणि कल्पना एकमेकांना छान असे रंग इथे लावत असतात. त्याचबरोबर हे तिघे देखील इथे पूर्ण आजी आणि प्रतापला देखील लावायला आलेले असतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, खरंच मी या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो, कारण की सुभेदारांची होळी पनवेलमध्ये एक नंबर असते, असं इथे चैतन्य म्हणत असतो. त्याचवेळी इथे प्रताप देखील म्हटलेले असतात. एकदम करेक्ट आहे. त्यावेळी पूर्णाजी म्हणत असतात, पण त्या स्पीकरचा जर आवाज वाढला ना तर तुझ्या पाठीत दणका बसेल बरं का. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, अजिबात नाही हो, इतकाही त्याचा आवाज वाढणार नाही की तुम्हाला आणि शेजारच्यांना इथे त्रास होईल, असं इथे चैतन्य म्हटलेला असतो. त्यावेळी ते प्रताप म्हणत असतात, कल्पना, अस्मिता आणि प्रतिमा येणार नाहीत का धुरवड खेळायला. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अहो प्रतिमा येणार होती की, पण पूर्ण आजी तिला ओरडल्या की आजच आलीस हॉस्पिटलमधून, त्यामुळे अजिबात उन्हात वगैरे बसायचं नाही. त्यामुळे खरं तर प्रतिमाजवळ रविराज आणि सुमन देखील खोलीतच बसले. आणि अस्मिताचं काय विचारताय, अस्मिताचा नवरा काय खोलीच्या बाहेर निघणार नाही आणि तिचं पण इथं मन लागणार नाही, म्हणून ती गेली खोलीत परत वापस, असं इथे कल्पना म्हटलेली असते. आता तात्पुरतं तरी सगळ्यांना इथे थोडंसं वाईट वाटलेलं असतं. आता इकडनं खरं तर आलेला असतो तो म्हणजे अर्जुन. छान असा त्याने गॉगल घातलेला असतो आणि ते गाणं देखील प्ले झालेलं असतं. तो इथे डान्स देखील करत असतो. आता सगळ्यांना डान्स करत करत सगळ्यांना त्यांनी रंग लावलेला. आता तो पूर्ण आजीला इथे लावणारच असतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, मला अजिबात जास्त रंग वगैरे लावायचं नाही, तुझी बायको बघ तिकडे उभा आहे, तिला जाऊन लाव, तिला अजिबात रंग वगैरे लागलेला नाही, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे. आता सायलीला बघून खरं तर मुद्दाम चिडवत इथे चैतन्य म्हणतात, जा जा, तुझ्या बायकोच आहे, तुझी बायकोच आहे, जा लाव तिला, असं म्हणून त्याला चिडवत असतो. आता इथे अर्जुन धावत गेलेला असतो सायलीकडे. आता सायली पुढे असते, अर्जुन मागं असतो. आता येता छान असा इथे थोड्या वेळ डान्स देखील दाखवलेला असतो. त्यानंतर खरं तर हे दोघी एकमेकांना छान असा रंग इथे लावत असतात. म्हणजे काय, धुरवडी इथे दणाक्यात साजरी झालेली असते. आता इथे सायली आणि अर्जुनचा डान्स तर सुरू असतो. आता इकडे त्यांच्याच बरोबर खरं तर इथे कल्पना, चैतन्य, विमल हे सगळेजण डान्स करत असतात आणि इकडनं खरं तर प्रताप आणि पूर्णाजी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आता इकडनं आलेली असते ती म्हणजे प्रिया. आता प्रिया खरं तर इथे मनात विचारच करत असते, या मूर्ख अश्विनी खरं तर माझ्यावर या ब्लड डोनेशनचा बॉम्बच टाकलाय. मला आधी जर माहीत असतं ना हे सर्व काही, खरं तर काहीतरी प्लॅन तरी करता आला असता, पण ठीक आहे, पण अजूनही उशीर झालेला नाही, काहीतरी केलंच पाहिजे, कुणाला तरी ब्लड ग्रुप माझा कळू नये म्हणून काहीतरी असं केलंच पाहिजे, असं इथे म्हणून ती आता इथून खरं सटकत असते आणि त्या कॅम्पकडे जात असते. त्यावेळेस मात्र इकडे डान्स सुरू असतो. मात्र इथे अर्जुनचं बरोबर लक्ष असतं. अर्जुन खरं चैतन्याला बाजूला घेऊन घेतो आणि म्हणत असतो की तू काय कर, अश्विनीकडे जा आणि त्याला जे काही प्लॅन सांगितलेला असतो तो इथे सांगितलेला असतो. आता इकडे प्रिया गेलेली असते त्या कॅम्पकडे. आता तिची सगळी नजर असते की नेमकं ते ब्लड कुठे ठेवलं असेल ह्याच गोष्टीकडे तिची नजर. त्याच वेळी खरं तर इकडे अश्विनकडे गेलेला असतो तो म्हणजे चैतन्य गेल्या गेल्या म्हणत असतो, डॉक्टरची भूमिका आता बस झाली, आता नवऱ्याची भूमिका जरा पार पडा. अरे गेल्या वर्षी तुम्ही काय डान्स केलता भारी, ह्या वर्षी देखील तुम्ही डान्स करा, चला चला चला, आम्ही सगळेजण वाट बघतोय, बघ ती तुझी बायको तिथं उभा आहे, जा तिला घेऊन ये, आम्ही वाट बघतोय तुझी, असं म्हणून चैतन्य इथून गेलेला असतो. हे सगळं काही प्लॅन असतो अर्जुनचा. आता इथे अश्विन खरं तर इकडला आले असतो तन्वीकडे. आता तन्वी खरं जिथे ब्लड ठेवलेलं असतं त्या बॉक्सकडे गेलेलेच असते. ते बॉक्स इथे उघडतच असते. त्याच वेळेस खरं इकडनं आलेला असतो तो म्हणजे अश्विन म्हणत असतो की तन्वी तू इथे काय करतेस. तेव्हा इथे घाबरतच प्रिया
म्हणत असते, काही नाही मी काही नाही तुला शोधायला आलते, अरे चल चल मला डान्स करायचा असं म्हणून खरं तर अश्विनला तिथे ओढतच घेऊन गेलेली असते. आता इकडे खरं सायली आणि अर्जुन त्या दोघाकडे पाहतच असते, म्हणजे सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन इथे सक्सेस झालेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात खूप मोठा धमाका होणार आहे, त्यामुळे तो अजिबातच पाहायला विसरू नका. आता इथे खरं तर अर्जुनच्या हातात रिपोर्ट असतात, ते म्हणजे प्रियाचे. आता प्रियाचे रिपोर्ट इथे खरं तर सायलीला अर्जुन दाखवत असतो, तेव्हा इथे सायली म्हणत असते AB पॉझिटिव्ह. हे ऐकून खरं तर सायलीला खूप मोठा धक्का बसलेला. तो आता इथे सायली म्हणत असते की म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीच ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो हो एकदम बरोबर आहे, हे सत्य आहे असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणत असते म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा जेव्हा अपघात झाला होता, त्यांची मुलगी जी हरवली होती आणि जी आता परत आलेली आहे, या दोन्ही मुली वेगळ्या वेगळ्या आहेत असं इथे सायली आणि अर्जुनला या सगळ्या गोष्टी कळालेल्या असतात. आता इथे प्रियाचं एवढं मोठं सत्य सायली आणि अर्जुन समोर आलेलं असतं. आता सायली आणि अर्जुन पुढे काय करतात हे पाहण्यासारखंच आहे. आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग आणि पुढील भाग पाहिला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.